नमस्कार, मी विश्वास असा एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये सध्या पाणी टंचाई गावोगावी निर्माण झालेली आहे। मी सध्या आहे भोकरदन तालुक्यातील कोठा या गावी। या गावी टँकरनं नागरिकांना पाणी विकत घ्यावं लागतं। आपण या ठिकाणी बघू शकतो की कसं या हे टँकर उभं आहे। या ठिकाणी किती रुपयाला घेतलं पाणी? पाणी घेतलं ते 1500 रुपयाला टँकर. हा 1500 रुपयाला टँकर बरोबर. किती लिटर येतं? 500 लिटर. किती दिवसापासून पाणी विकत घेता? 2 महिन्यापासून. 2 महिन्यापासून? हो. घाम येऊन राहिलं पाणी बरोबर? मग आम्हाला राज्यामध्ये बऱ्याच गावांना आता पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। मी सध्या आहे भोकरदन तालुक्यातील कोठा या गावी। या गावी सध्या पाणी टंचाई हा प्रश्न बिकट बनलेला आहे आणि अक्षरशः महिलांना कोसदूर जाऊन पाणी आणावं लागत असलं तरी या गावाला आजूबाजूला पाणी नसल्याचं एकंदरीत चित्र आहे। मी सध्या हे टँकर उभं आहेत। हे टँकर या गावामध्ये या ठिकाणी येऊन प्रत्येक दारी म्हणजे 100 रुपये ड्रम आणि 200 रुपये मोठी टाकी याप्रमाणे हे पाणी वितरित करीत असतं। आता सध्या काय महिलांच्या प्रतिक्रिया आहेत मी ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत। पाणी टंचाई निर्माण झालेली गावामध्ये काय सांगाल? पाणीने आम्ही बिराण्या गावून टँकर भरून आणून राहिलो, विकत पाणी घेऊन राहिलो, पाणी पिऊ राहिलो. पाणीच नाही आमच्या गावाला. किती कधीपासून पाणी नाही? 2 महिन्यापासून सनी. 2 महिन्यापासून? हा 2 महिन्यापासून पाणी नाही आणि विकत आणून राहिलो बिराण्या गावून सनी. आता कोळेगावून टँकर भरून आणला आम्ही. एकंदरीत आपण बघू शकतो की या गावामध्ये सध्या पाणी टंचाई निर्माण मोठी झालेली आहे। काय सांगाल बाबा? पाणी समस्या बिकट बनलेली आहे। पाणीच नाही रे, काय होणार आहे? गिरीत पाणी, नळाला पाणी, तरी बयाची दैन चालली. पाण्याचं काय समस्या तीच आहे आता पाण्याची. पाणी नसल्यावर काही करता येत नाही माणसाला. आता हे कोणी शासन कोणी काही ही विरोध नाही, दखल विरोध नाही की या कोठ्याच्या गिरमध्ये पाणी आहे ना, एका काही गरम शिकून मॅडम मी कोणीच नाही तयार. समज मी आता यायचा प्रस्ताव मांडायचा एखादा किंवा कोठ्यात टँकर सुरू करा काही. बरं, जे वयस्कर आजी आहे आपल्या सोबत, काय आहे पाणी किती दिवसापासून नाही? 2 महिन्यापासून पाणी आमच्या. आता 2 महिन्यापासून पाणी नाही. आमच्या गावचे सरपंच झोपी गेले, उपसरपंच झोपी गेले, गावात झोपी गेलं सगळं. प्रशासन हा प्रशासन बी झोपी गेलं? हा पाणीच नाही आमच्या गावाला. हे पडले ते पाठवाला कसा सुचला भाऊ. गुडघ्याला लागलेले, हा. आजीच्या गुडघ्याला लागलेले. पाण्याचा हंडा येत नाही, लोक वागवत नाही, पाणी कुठून आणायचं? म्हणलं पाणी कुठून आणायचं? हे बाई अशा टँकर येऊ राहिले, असे पाणी येऊ राहिलं, काय करायचं? आमच्या बायाला गरीब आहे ना, 1200 रुपये टँकर टाकलं सुनाना. लेकराचा हंडा नाही घेऊ द्याला, 8 पिरगाळा म्हटलं आलाय सुद्धा. म्हणजे बिकट पाणी परिस्थिती आहे। हा. काय सांगा, सकाळी काम करावं का शेतातलं काम करावं का घर काम करावं का पाणी आणावं? कोणतंच काम होत नाही. दिवसभर पाण्यातच लय त्रास आहे पाण्याचा. दिवसभर पाणी भरा, हात पाय दुखते स्वराज पाणी भरू भरू. कताई पाणीच नाही. प्यायचं पाणी आणावं डोक्यावरच, वापरायचं डोक्यावरच, पाणीच नाही. मंडळी पाणी नाही, एवढं काढायला मारायचं खोल पाणी, पाणीच नाही. पाणी आणावं लागतं. लयच त्रास आहे. मंडळी ते गाणं आले, रडू नको बाळा मी पाण्याला जाते। सरकार म्हणतंय रडू नको आम्ही पाणी देतोय, पण सध्या या गावामध्ये कुठल्याही प्रकारे टँकर जी व्यवस्था आहे, सरकारी पाणी व्यवस्था ही मंजूर झालेली नाहीये। त्यामुळं आता नुकतंच आखाजीच्या दिवशी 2 टँकर आले होते। ते भावनेच्या आहारी जाऊन भोकरदनचे गट विकास अधिकारी यांनी 2 टँकर या ठिकाणी पाण्याचे पाठवले होते। अधिकाऱ्यांनी पाठवले होते, पण मात्र त्याचा फार मोठा इतिहास झालेला आहे। हे सगळ्या गावकऱ्यांना माहितीच आहे। प्रशासनानं पाणी दिलेलं नाही, टँकर मंजूर झाले म्हणे, फक्त आखाजीच्या दिवशी गट विकास अधिकाऱ्यांनी दिले होते टँकर। 2 टँकर दिले होते, पण मग 2 टँकर दिले होते पुन्हा बंद झाले. मग पुन्हा लागलो आम्ही म्हाताऱ्या पाणी वायालं. घरची मंडळी जास्त कमी जातेत, लेकरं बाळ पूर्ण पाणी आणतेत, तर पाणी पिण्याला भेटतं. धुणं पाणी सगळं करणं लागतं त्याच पाण्यावर हिरीच्या. किती जण आहे एकूण घरात? जण किती? आम्ही एकूण जण गण 4-4, 5-5 जण आहेत सगळेच. या हा ताई, पाणी सकाळून आणावं लागतं? हो, मान दुखती मग पाणी आणावं लागतं. हंडा हे केलं जात नाही. नळाला पाणी येत नाही का? नाही, नळाला पाणी येत नाही. 2 महिन्यापासून नळाला पाणी नाही. मानात गॅप पडला, हंडा तोलत नाही, काय करावं? मग आणल्याशिवाय होत नाही. थोडं मागे बाबा, वय झालं आता, पाणी आणायचं वय आहे का? पाणी आणायचं वय नाही, पण आता आणावं लागतं ना. वय किती आहे? वय असं ना आता 75-78.
75 म्हणल्यावर तुम्हाला घरपोच पाणी नळानच द्यायला मग पाहिजे. देत नाही शासनाने दिलं ना, विहिरी करून त्यातल्या कोरड्या झाल्या, पाण्याचा पत्ता नाही. ठराव झाला म्हणजे अजून मंजूर झालं नाही. कुठे 1 मेले का 10 मेले येऊ राहिलं म्हणते पाणी, अजून तर मरते आम्ही म्हातारे माणसाला मरतोच. म्हणजे सरकार काय वाट पाहते? सरकार काय वाट पाहते, मतदानाची वाट पाहू फक्त, दुसरं काही नाही सरकारची वाट पाहत. एकंदरीत राज्यामधली परिस्थिती काही असो, पण मात्र भोकरदनच्या या कोठा गावामध्ये हे वयस्कर बाबा आहेत. वयोश्री योजना चालू केलेली आहे सरकारनं, पण पाणी द्यायला तयार नाहीये, हे वास्तव आहेत. सध्या भारताला आता जवळपास स्वातंत्र्य बरेच वर्ष लोटले, पण अजूनही या गावाचा पाणी प्रश्न हा सुटलेला नाहीये. मी तुम्हाला दुसरं चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. थोडं ताई मागं तू इकडे जर मोबाईल नाही, इकडे कॅमेरा कसं हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे 15-15 लिटरच्या टाक्या आहेत. 2 गाडीवर टाक्या आणलेल्या आहेत. सकाळ पाणी संध्याकाळ झालेली, पाण्याची व्यवस्था आणलेली केली. गाडीवर जाणं पडतं साहेब पाणी आम्हाला, शेतातून लांबून काढून आणा पडते, डबकी आमच्या हातात. त्याच्यामुळे आमची पाण्याची परेशानी आहे. पाणी नाही आणलं तर पाणी नाही आणलं तर प्यायला पाणी भेटेल कुठून? संध्याकाळी बायको भाकरी देणार नाही. अहो भाकरी काय शेती ती बायको पडेल तिथं, पेशंट ऑपरेशन करून येईल. पाणी कोण आणून मला आणलं शुद्धम तर कॅनी भरून ये. अच्छा, आंघोळ पाणी भेटायचं मोठ झालं आता समजा, प्यायला ना आंघोळ एक खट्टी झाल्या आम्हाला समजा, पाणीच नाही. या अशा 2-2 कॅनी 2-2, 3-3 कॅनी भरून आणा पडतात. विदारक चित्र आहेत, हे वास्तव आहेत. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या पाठीमागं बघू शकता, ती जी ताई आहेत ते पाण्यावर म्हणजे कमरेवर हंडा घेऊन येत असल्याचं एकंदरीत चित्र आहेत. आपण खरोखर हे वास्तव चित्र आहेत. मी भोकरदन तालुक्यातील कोठा गावामध्ये आहेत आणि या गावाचं चित्र आहेत. ताई वध झाले पाण्याचं. हा मग झालं लाडकी बहीण आहे सरकारच्या तुम्ही. कशाची लाडकी बहीण बाबा, पाण्याचा स्थान नाही आम्हाला, पाणी शेताने आमच्या गावला. लाडकी बहीण दिली ना आता. हा लाडकी बहिणीला काय करता, पाणी पाहिजे ना, लाईन पाणी. हे वास्तव चित्र आहेत. आपण गावामध्ये अनेक महिलांच्या प्रतिक्रिया घेणारच आहोत. पाण्याची समस्या फक्त कागदपत्रे चालू आहे, आज होईल उद्या होईल. टँकर कोणी केशवजवळ 2 आणून टाकले होते, त्याच्यानंतर काही गावात प्रतिसाद न भेटल्यामुळे ते बंद करण्यात आलेले आहे. फक्त कागदोपत्री चालू आहे, पाणी पुरवठा चालू आहे गावाला कोटा जागेला. आणि ग्रामपंचायत सदस्य, पोलीस सरपंच यांचा अजिबात लक्ष नाही या गावाला पाण्याकडे. सर्व जनता उन्हा तानात असे हातपाय पळत विहिरीवर येत 2 किलोमीटर अंतर. सध्या आहेत भोकरदन तालुक्यातील कोठा या गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहेत. गेल्या 2 महिन्यापासून गावात पाणी नसल्याच्या प्रतिक्रिया आपण पहिल्या भागामध्ये बघितलेल्या आहेत. आणि एकंदरीत पाणी का नाही येत त्याचं कारणही तसंच आहे. या गावाला भीषण पाणी टंचाई नेहमी निर्माण होत असते आणि सरकारी कामानं 12 महिने थांब अशी एक म्हण आहेत. या गावच्या ग्रामपंचायतीनं जरी पंचायत समिती आणि उपविभागीय अधिकारी भोकरदन यांच्याकडे पाणी टंचाईसाठी टँकरसाठी प्रस्ताव दिला असला तरी अद्याप या ठिकाणी कुठल्याही प्रकारे टँकर मंजूर झालेले नाहीयेत. हे वास्तव आहेत. महिलांना सकाळी उठल्यापासून स्वयंपाकाच्या अगोदर पाणी आणावं लागतं आणि नंतर स्वयंपाक करावा लागतो. डबल स्वयंपाक झाला की पुन्हा पाणी आणावं लागतं. पाणी झालं की सायंकाळी 4 वाजता पुन्हा पाणी आणावं लागतं. तरच संध्याकाळी या ठिकाणी चूल पेटते. अशी परिस्थिती या गावची आहे. या जिल्ह्याचे खासदार आहेत डॉक्टर कल्याण काळे, या तालुक्याचे आमदार आहेत आमदार संतोष पाटील दानवे. यांच्या मतदारसंघातलं हे भीषण वास्तव परिस्थिती निर्माण झालेलं पाणी टंचाईचं गाव आहे. आपल्यासोबत या गावातील काही महिला आहेत. काय सांगताल ताई, पाण्याची समस्या काय आहे तुमच्या गावची? आम्हाला पाणीच नाही अजिबात, मराठी आली म्हाताऱ्या माणसं आले. आम्हाला पाण्याची तर सोय करा, आम्हाला द्यायला बी दानापूरचं पाणी जोडून द्या आता. दानापूरचं पाणी पाहिजे. हा दानापूरचं पाणी पाहिजे. टँकर बी काही सक्षेत नाही, कोणीकडे सोडत ना, कोणीकडे सोडत. कोणाला आहे कोणाला नाही. पाण्यापैकी लोक एक मराठी आले सगळे. ते पाण्याच सोय करा पहिली, तेच म्हणलं. किती पाणी आणावं लागतं सकाळपासून? सकाळपासून चालू झालं की 10-10 डबकी आणायची आली, 10-10 सांडलं कोण आणलं जात नाही. हे बी पाणी कितला कोले त्याला बी 10-10 पुरुष तर पाणी काढणं लागतं. आणायची कोणा क्षमता एवढी? किती वर्षापासून पाणी काढून आणता तुम्ही? गण 10 वर्षापासून आणून आलो. आणि त्याच्या अगोदर बी कुठं होतं, पण मग आई कोणती कसं पाणीच नाही पाहिल्यापासून. हिरी करून तुला हिरीला पाणी येतं तर बरसातीचं येतं. सारा उन्हाळा असायची आमचा जिंदगी याच्यातच गेली. सगळे दरवर्षी उन्हाळा अशी
ते म्हणून 10 वर्ष 5 वर्ष काय समजा आपल्या सोबत या गावच्या वयोवृद्ध आजी आहेत. किती वर्षापासून पाण्याचा प्रश्न आहे इथं? साहेब पहिल्यापासूनच नाही कसं चाललंय काय चाललंय गाव हा. अंधारात बी नुसतं बिनी पडतं आणि विहिरीतून बी पाणी काही गावात येऊ शकत नाही. लग्नाला किती वर्ष झाली? मला लगे मी छोट्यापणात लग्न व्हायले मग ते असंच चालू आहे. हो असं चालू आहे. हा, वय असंच किती चालू आता? आहे. हा? वय किती आहे? वय आता एवढं नाही कळत मला. वय आता बघ कमी झाली टोंगळे गेले वय गेले टोंगळे गेले म्हणून वय गेली. तरी पाणी टंचाई निर्माण आहे. आपल्या सोबत सरकारच्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जातात. त्याच लाडक्या बहिणीच्या प्रतिक्रिया काय आहेत? लाडकी बहिणी हा? पाणी पाणी पाणीच कुठं काहीच आता मुख्यमंत्र्याला बोला ना, पाणी पाठवा म्हणून लाडक्या बहिणीला. पाणी पाठवतच लाडक्या बहिणी द्याल तस पाणी द्या आम्हाला, नाही तर मग ते बंद करून टाका ना, पाणी द्या. किती पाण्याची काय भीषण परिस्थिती आहे? पाणीच कुठे बाप्पा गावाले. हे पाना हात पान त्याचा किती जखमी ज्ञान त्याचं काढून फुटू. हे या ताईचं हात फ्रॅक्चर झालेलं आहे. या ठिकाणी हा आपण बघू शकतो, पाणी काढता काढता हात फ्रॅक्चर झालेला आहे. पाणी पाणीच नाही ना, पाणी लागतं. पाणी लागतच ना. कुठं टँकर आणले तुम्ही पण त्या आणले मग एकच दिवस 2 दिवस कुठे, एक दिवस टँकर आले ना, टँकरच नाही. मग कोण आणलं होतं पाणी? ते काही माहित नाही बाबा, मी काही घर तुम्ही जायला गावाला. पाणी लागतं. मग पाणी पाहिजे ना, बिन पाण्यास कसं होईल? हा 24 तास पाण्याची सोय झाली पाहिजे या गावात. 24 तास. ग्रामपंचायत आणि सरपंच काय केलं? आता ग्रामपंचायत जी आली ती म्हणते आम्ही देतो, आम्ही आणतोच पाणी. पण मग होऊन गेलं की पुन्हा जैसे थे पाणी कुठून आणावं लागतं? पाणी विहिरीहून आणावं लागतं. 10, 11, 12 फुलसाहून काढून पाणी हा. आणावं लागतं. पाणीच नाही, पाणीची आवश्यकता आहे आम्हाला. आई ऐकू येतं का? पाणी कोण आणतं? कोणीच नाही आणत. याला मागा एक हांडा, त्याला मागा एक हांडा. हंडा मागूनच दिवस चालले. जाताच नाही येत ना, आणताच नाही येत. त्याच शिल्लक राहत नाही, त्यात येत नाही. आपण या आजीची परिस्थिती बघू शकतो. हे आजीचं जवळपास वय माझ्या माहितीच 75च्या पुढे आहेत. या आजी सारख्यांना पाणी आणावं पाणी आणल्या जात नसल्यानं मागून पाणी घ्यावं लागते. किती दिवसापासून पाणी इथं? पाणीच नाही ना. हा एकदा भोकरदनले जाऊन बोलले होते मी, हा. पाणी नाही म्हणलं तर कोणी मायला बी बोलले नाही, माया संगन पुरुष बी बोलले नाही. कोणाला बोलले तुम्ही? हा? येले बोलले ते रावसाहेब संतोषराव दानवेले. मग काय म्हणे आमदार साहेब? ते म्हणे आता गावातलेच म्हणे की सध्याच पाणी नाही का. म्हणलं आता राहतं 2 महिने 4 महिने पुढे पाणी राहतं का म्हणलं आपल्या गावाले. हा जा पाणी लागतं तर पाणी राहत नाही. आता या मॅडमने विचारा ना, तुम्ही बोलले होते की नाही पाण्याच्या विषयी. हा का चालू पाणी चालू इकत पाणी घेतलं ना मी, इकत टँकर आला ना म्हणजे आता माझ्या सध्या पाणी इकत घ्यावं लागतं. दारी. हा नगदी पाणी इकत गेले, आता इकत टाकी भरेली मी. किती रुपयात घेतलं? हा 170 रुपये टाकी घेतली मी. किती लिटर आहे पाणी? पाणी 500 लिटरची टाकी. हे भयानक वास्तव आहेत. लिटरची टाकी ना. या जिल्ह्याचे खासदार आणि या तालुक्याचे आमदार यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन या गावाचा पाणी प्रश्न मिटवावा. कारण या गावाला दानापूर हे जुई धरण जवळ आहेत आणि यातून तातडीनं पाईपलाईन आणि पाणी द्यावं, तरच या गावाचा पाणी प्रश्न नेहमीचा सुटणार आहेत. हे सध्याचं वास्तव आहेत. आपण वेगवेगळ्या महिलांच्या प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत. एकंदरीत हे मी सध्या कोठा गावामध्ये आहेत. भोकरदन तालुक्यातलं छोटं गाव आहे आणि या गावाचा पाणी प्रश्न नेहमीच म्हणजे 70-75 वर्षापासून या गावाचा पाणी प्रश्न सुटलेला नाहीयेत. अनेक आमदार आले, अनेक खासदार झाले, पण पाणी प्रश्न अजिबात सुटलेला नाहीयेत. हे वास्तव सध्याचं चित्र आहे. मी विश्वास असा, मराठवाडा मीडिया, भोकरदन.